ठाण्यातील आनंद भिडे या शंख अभ्यासकांनी जगभरातून 140 जातींच्या तब्बल 670 शंख संग्रहित केले आहेत। या शंखांचे प्रदर्शन पोखरण रोड नंबर 2 वरील कृष्णाई हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते। या प्रदर्शनाचा लाभ ठाणेकरांनी वीकेंडला घेतला आहे। महाभारतकालीन पौराणिक श्रीकृष्णाचा पंचजन्य, युधिष्ठिराचा अंतविजय, नकुलाचा सुघोष, भीमाचा पौंड्र, तसेच गौरी शंख, अंतर्वणी शंख, मौली शंख, राणी शंख, गणेश शंख, 19 इंची भव्य हनुमान शंख अशा सुमारे 140 जातींच्या जवळपास 670 शंखाचा हा प्रदर्शनात समावेश होता, अशी माहिती शंखाचे संग्राहक व अभ्यासक आनंद भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। भारतीय संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे भिडे यांनी सांगितले। शंख वाजवणे हे अनेक आजारांवर लाभदायी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले। शंख नियमितपणे वाजवल्यास त्याचा फायदा अनेक आजारांसाठी होतो। तसेच दमा, अस्थमा, जीभ जड असलेल्या रुग्णांना शंख वाजवण्याचा लाभ होतो। यासोबतच एकाग्र शक्ती वाढवण्यासाठी, रक्ताभिसरण चांगल्या रीतीने होण्यासाठी शंख फायदेशीर असल्याचे मत भिडे यांनी व्यक्त केले। आपल्या देवघरात अग्रस्थानी असलेला शंख कसा असतो आणि त्याचा फायदा माणसाला कसा होऊ शकतो याचा अभ्यास करताना भिडे यांनी शंख संग्रह सुरू केला। नागरिकांना, विद्यार्थ्यांना याची गोडी लागावी म्हणून भिडे यांनी अनेक दशकापासून हा संग्रह केला आहे। दरम्यान शंखनाद आणि अध्यात्म याचा जवळचा संबंध आहे। खरे शंख आणि तयार केलेले शंख हे ओळखता येतात। ते कसे ओळखावे हे देखील या प्रदर्शनात माहिती देण्यात आली आहे। लोकांना तर खूप आवडतच आहे आणि शंखांचे खरंच आगळं प्रदर्शन आहे। 140 जातीचे जवळजवळ 670 शंख आपल्याकडे इथे एक्झिबिट आहेत आणि त्याची माहिती देणारी आपल्याकडे काही पुस्तकं, माहितीपत्रक, फलक पण आपल्याकडे उपलब्ध आहेत। प्रामुख्याने मध्यवर्ती शंख, दक्षिणावर्ती शंख, वामवर्ती शंख याची विभागणी आपण केलेली आहे। एक सेक्शन आपण असं ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल शंख आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शंख कसे बनवले जातात कृत्रिम प्रकारे, त्याचा पण तुम्हाला इथे प्रात्यक्षिक बघायला मिळेल। आणि ह्या शंखांबद्दलची अधिक माहिती, म्हणजे त्याचं आपण म्हणू विज्ञान काय सांगतं, अध्यात्म काय सांगतं, झोलॉजिकल जो आहे इंडियन जॉग्राफी प्रमाणे काय त्याचं महत्व आहे, ही सगळी माहिती तुम्हाला इथे उपलब्ध होईल। शंखनाद रेग्युलर बेसिसवर केला तर त्याचे खूप फायदे आहेत। त्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली चांगली राहते, फोकसिंग आहे, ब्रीदिंग कपॅसिटी वाढते। हे माहिती देणारे पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे उपलब्ध आहेत।